तर मुलांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 2 वर्ग समीकरणे यामधील सराव संच 2.1 यामधील प्रश्न 4 या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाहीत ते ठरवा. एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे पहा. x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. पुढं स्वल्पविराम x बरोबर 1 आणि वजा 1. ज्या वेळेस आपण चलाची किंमत 1 ठेवली या समीकरणामध्ये ठेवल्यानंतर जर दोन्ही बाजू समान झाल्या, डावी बाजू उजवी बाजू, तर ती किंमत त्या समीकरणाची मुळे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. समजा एखादी किंमत ठेवली आपण आणि त्या दोन्ही बाजू सारख्या झाल्या नाहीत, तर आपल्याला म्हणता येईल ती किंमत त्या समीकरणाची मूळ नाही. तर हे ठरवण्यासाठी आपण या उदाहरणामध्ये x बरोबर 1 किंमत तपासून पाहूया. पहा, x बरोबर 1 ठेवू. मग आपण xच्या ठिकाणी 1 ठेवायचे. जिथं जिथं x आहे तिथं पहा, इथं ठेवतो मी. 1 चा वर्ग अधिक 4 कंसात 1 वजा 5 बरोबर 0. आपल्याला माहिती आहे 1 चा वर्ग 1 असतो, अधिक 4 चा आणि 1 चा गुणाकार 4 हे वजा 5 बरोबर 0. इथे बेरीज करूया आपण. 4 आणि 1 5 वजा 5 बरोबर 0. 5 वजा 5 ची वजाबाकी केल्यानंतर 0 येते, हे बरोबर हे 0. आता इथं बघा, ही डावी बाजू आहे आणि डावी बाजू 0 आलेली आहे आणि उजवी बाजू देखील 0 आलेली आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल डावी बाजू बरोबर उजवी बाजू. जर डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली तर ही कशामुळे आली? x बरोबर किती किंमत ठेवली? 1. म्हणून आपल्याला म्हणता येईल, म्हणून x बरोबर 1 हे त्या समीकरणाचे मूळ आहे. त्या समीकरणाचे मूळ आहे. मूळ आहे. प्रत्यक्ष किमती ठेवून तपासून पाहायचं आहे आणि नंतर ते ठरवायचं आहे. आता पुढे आपल्याला ठरवायचं आहे x बरोबर वजा 1. इथे लिहूया. तेच उदाहरण मी वरचं घेतलेलं आहे. तपासून पाहायचं आहे. x बरोबर वजा 1 ठेवू. पहा, एक्सच्या ठिकाणी वजा 1 ठेवायचे. जिथे जिथे x आहे तिथं पहा. वजा 1 कंसाचा वर्ग अधिक 4 कंसात वजा 1 वजा 5 बरोबर 0. ऋण 1 चा वर्ग धन असतो म्हणून उत्तर येणार धन 1. आता धनचा आणि आतल्या ऋणाचा गुणाकार ऋण. 4 एके 4 पुढे आहे वजा 5 बरोबर 0. पहा, 1 वजा 4 म्हणजेच भिन्न चिन्ह वजा बाकी. 4 अजून एक गेले 3. मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे वजा. पुन्हा हे वजा 5 बरोबर 0. ऋण 3 ऋण 5 म्हणजे समान चिन्ह बेरीज करायची. 3 आणि 5 8. मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे 5ला जे चिन्ह आहे ते देऊन टाकायचं बरोबर 0. तर वजा 8 बरोबर 0 हे सारखं नाही, म्हणजे आपण इथं अशी तिरपिरी सोडायची आणि इथं लिहायचं आहे डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू. जर दोन्ही बाजू सारख्या नसतील तर आपल्याला म्हणता येईल x बरोबर वजा 1 हे त्या समीकरणाचे मूळ नाही. त्या समीकरणाचे मूळ नाही. मूळ नाही म्हणजे डावी बाजू जर उजवी बाजू ऋण असेल तर ते मूळ नसते आणि डावी बाजू आणि उजवी बाजू जर समान असेल तर ते मूळ असते. आता यातलं दुसरं उदाहरण पहा.
2m वर्ग वजा 5m बरोबर 0 आणि mच्या दोन किमती मला दिलेल्या आहेत 2 आणि 5/2 या दोन्ही किमती यामध्ये ठेवून डावी बाजू उजवी बाजू सारखी येते की नाही ते आपल्याला तपासून पाहायचं आहे आणि नंतरच ते मूळ आहे किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. सुरुवातीला आपण m बरोबर 2 ठेवूया. m बरोबर 2 ठेवू. पहा 2 समीकरणातला अगोदर कंसात m ची किंमत 2चा वर्ग वजा 5 m ची किंमत 2 बरोबर 0. पुढं 2 आणि 2चा वर्ग आपण करून घेऊया 4 वजा 5 दुनी 10 बरोबर 0. गुणाकार करून घेऊया 2×8 वजा 10 बरोबर 0. 8 वजा 10 धनचिन्ह आहे तर ऋणचिन्ह आहे भिन्न चिन्ह वजाबाकी करायचे 10तून 8 गेले 2 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे 10ला जे चिन्ह आहे ते देऊन टाकायचं बरोबर 0. ह्या दोन्ही बाजू सारख्या नाहीत म्हणून आपल्याला म्हणायचं आहे डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू म्हणून आपल्याला म्हणते m बरोबर 2 हे त्या समीकरणाचे मूळ नाही. आता आपल्याला या समीकरणामध्ये m बरोबर 5/2 हे तपासून पाहायचं आहे. पहा समीकरण तेच आहे इथे लिहूया m बरोबर 5/2 ठेवू. अपूर्णांक आहे पहा नीट लक्ष द्या 2 mचा वर्ग म्हणजे m ची किंमत 5/2 ठेवायची आहे म्हणजे 5/2 कंसाचा वर्ग वजा चिन्ह आहे वजा 5 पुन्हा अपूर्णांक ठेवायचा आहे 5/2 बरोबर 0. आता बघा हे 2 आणि हा कंसाचा वर्ग करून घेऊ आपण गुणुले 5चा वर्ग 25 छेद 2चा वर्ग 4 वजा आता 5ला छेद नाही म्हणजे 1 जर दिला आपण तर आपल्याला या दोन अपूर्णांकाचा गुणाकार करता येईल. 5चा अंशांशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार 5 गुणिले 5 म्हणजे 25 छेद 2 2 बरोबर 0. आता इथं जर 2 नक्कीच भाग जातो पाहिजे तर छेदामध्ये 1 देऊया आणि अंशाचा आणि छेदाचा भागाकार करूया 2 2 4 इथं 1 गुणिले 25 अंशाचा गुणाकार छेद 1 गुणिले 2 म्हणजे 2 वजा 25/2 बरोबर 0. पहा 25/2 25/2 सारखाच अपूर्णांक आहे. इथं धनचिन्ह आहे इथं ऋणचिन्ह आहे म्हणजे या ठिकाणी त्या दोघांची वजाबाकी होते आणि ते हे दोघांचा लोप होतो म्हणजे उत्तर येणार आहे 0. थोडक्यात 25/2 मधून 25/2 गेले म्हणजे सारख्यातून सारखं गेलं तर आपल्याला 0 मिळतं बरोबर 0. इथे लिहूया आपण डावी बाजू बरोबर उजवी बाजू. डावी बाजू उजवी बाजू असेल तर आपल्याला काय निष्कर्ष करता येईल मग आपल्याला म्हणता येईल m बरोबर 5/2 हे त्या समीकरणाचे मूळ आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष किमती ठेवून डावी बाजू उजवी बाजू जर सारख्या आल्या तर ते मूळ असते डावी बाजू उजवी बाजू जर सारख्या आल्या नाहीत तर ते मूळ नसते.
प्रश्न 5वा. x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत किती? तर यामध्ये x बरोबर 3 हे या समीकरणाचे मूळ आहे. ज्या ठिकाणी जर आपण x बरोबर 3 किंमत ठेवली तर या दोन्ही बाजू समान होतात. सुरुवातीला इथे पहा, kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे x बरोबर 3 हे मूळ आहे. म्हणून या ठिकाणी आपण करूया x बरोबर 3 ही किंमत ह्या समीकरणामध्ये ठेवूया. जिथे जिथे x आहे तिथे 3 ठेवायचे. इथे लिहूया मगाच्याप्रमाणे x बरोबर 3 ठेवू. पहा k x आहे तर x चा वर्ग आहे म्हणजे 3चा पण इथं वर्ग लिहायचा. 3चा वर्ग वजा 10 x आहे म्हणजे कंसात 3 येणार, हे अधिक 3 बरोबर 0. 3चा वर्ग करून घेऊया. k गुणिले 9, पहा k गुणिले 9 वजा 10 त्रिक 30 म्हणजे वजा 30 आणि हे अधिक 3 बरोबर 0. आता k गुणिले 9 म्हणजे 9k आणि इथं वजा 30 अधिक 3 भिन्न चिन्ह वजा बाकी 30 मधून 3 गेले 27 आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे 30ला जे चिन्ह आहे ते देऊन टाकायचं वजा 27 बरोबर 0. आपल्याला k ची किंमत काढायची आहे म्हणजे 27ला आपण या बाजूला जर आणलं तर वजा 27 अधिक 27 होणार. इथे येईल 9k बरोबर 0 इकडलं आणि ऋणाचं धन झालं अधिक 27. 9k 0 मध्ये 27 मिळवल्यानंतर 27च येणार. म्हणून k बरोबर 27 9 गुणाकारामध्ये आहे, इथे भागाकारामध्ये जाणार छेद 9. म्हणून भाग जर घालवला तर 9 एके 9 9 त्रिक 27 म्हणून k बरोबर 3 आणि आपल्याला विचारले k ची किंमत आणि हे आपलं उत्तर k बरोबर 3. पाहता प्रश्न क्रमांक 6. 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 एक समीकरण तुम्हाला दिलेलं आहे. या वर्ग समीकरणाचे एक मूळ ऋण 7/5 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर तुम्हाला कृती पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिलेला आहे. पहा इथं सुरुवात करतो मी. 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ. तर तुम्हाला जे कोणतं मूळ दिलेलं आहे ती किंमत इथे येणार आहे. पहा ऋण 7/5 आहे. पुढल्या स्टेप m बरोबर आपल्याला जे मूळ शोधायचं आहे, जे मूळ दिलेलं आहे ती किंमत आपल्याला इथे ठेवावी लागेल. म्हणजे ऋण 7/5 वरील समीकरणामध्ये ठेवू, म्हणजे या समीकरणामध्ये ठेवायचे. आता प्रत्यक्ष mच्या ठिकाणी वजा 7/5 ठेवायचं आहे. पहा 5 गुणिले चौकटी दिलेले आहे, इथं काही येणार आहे 5 mची किंमत ठेवायची आपल्याला ऋण 7/5. तर मी ह्याला कंस करतो ऋण 7/5 आणि ह्या कंसाचा वर्ग इथं येणार आहे अधिक 2m mच्या ऐवजी ठेवायची किंमत ऋण 7/5 अधिक k बरोबर 0. आता इथं आपण mचा वर्ग करून घ्यायचा आहे, 7चा वर्ग आणि 5चा वर्ग करून घ्यायचा आहे आणि इथं 5 गुणाकारामध्ये पहा. कंसामध्ये काय येणार पहा, हे 5 येणार. 5 गुणिले
7चा वर्ग ऋण 7चा वर्ग धन असतो पहा. 5 गुणिले 49 छेद 5चा वर्ग म्हणजे 25 अधिक ह्या दोनने आतमध्ये गुणाकार करून घ्यायचा आहे पहा. म्हणजे 2 जर आपण 7ला गुणलं तर इथे येणार आहे -14 छेद 5 अधिक के बरोबर 0. आता हे सोडवण्यासाठी आपल्याला हे थोडं सोडून घेऊया आपण. 5 एके 5 आणि 5 5 25. मग अंशाचा गुणाकार इथे येणार. एक पायरी वाढवतो मी पाहिजे 49 छेद 5 आणि अधिक वजाचा गुणाकार तर इथे येणार अधिक वजाचा गुणाकार येतो वजा इथे येणार आहे -14 छेद 5 अधिक के बरोबर 0. आता या दोघांची वजाबाकी आपल्याला इथे लिहायची आहे पहा. छेद समान आहे. जर छेद समान असेल तर छेद आहे तसा लिहायचा आणि अंशातून पहिला अंशातून हा दुसरा अंश वजा करायचा. तर 49 मधून 14 गेल्यानंतर 9तून 4 गेले 5 आणि 4तून गेला 3 म्हणजे इथे 35 छेद 5 अधिक के बरोबर 0. आता इथे भाग घालून पाहूया आपण. 5 एके 5 5 7 35 म्हणजे भागाकाराला 7 छेद 1 म्हणजे 7 इथे लिहूया आपण 7 अधिक के बरोबर 0. आणि केची किंमत काढण्यासाठी जर आपण पक्षांतर केलं तर इथे येणार आहे 0 वजा 7 म्हणजे इथून येणार आहे के बरोबर वजा 7. तर अशा पद्धतीने या चौकटी या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत.